नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं शेखर काका अमितवर खूप भडकला होता. आता अमित पण खूप रागावलाय. दोघांचा इगो क्लॅश झालाय. अमितच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याची सगळ्यांचीच उत्तरं त्याला शोधायची आहे. मुख्य म्हणजे त्याला कीर्तीला भेटायचं आहे. पण हे सगळं शक्य होईल का? पाहूया या भागात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शर्वरी झोपायला आली, पण शेखर अजूनही जागाच होता. अमित झोपायला गेला का हे विचारण्यासाठीच तो थांबला होता. सई मात्र गाढ झोपून गेली होती. काय ग, झोपला का तो, की अजूनही टीव्हीच पाहतोय? थोड्या रागानेच शेखरने विचारलं. झोपला हो, आणि तुम्ही पण झोपा आता. उगीच मुलांच्या मागे हात धुवून लागू नका असं, शर्वरी वैतागत म्हणाली. हे काय बोलणं तुझं शरू? मी मुलांच्या मागे हात धुवून लागतो? शेखरने चिडून विचारलं. नाहीतर काय, सगळं त्यांच्या मनाविरुद्ध होतंय आणि तुमच्या मनासारखं. मग तुम्हाला थोडं समजून घ्यायला नको का? शर्वरीने असं विचारल्यावर तो अधिकच ताठ झाला. अगं काय मूर्खासारखं बोलतेस तू? मी समजून घेत नाहीये मुलांना. आणि समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्यांच्या मूर्खासारख्या बोलण्याला दुजोरा देत राहायचा? शेखरने विचारलं. अहो हळू बोला. तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलताय की तुमच्या आवाजाने बाजूला झोपलेली सई तर उठेलच, पण पलीकडच्या बेडरूममध्ये झोपलेले तेजू आणि अमू सुद्धा उठून इथे येतील, शर्वरी म्हणाली. पण तू सुद्धा कशी बोलतेस? तू मला सांग जरा, मी मुलांशी नेमकं कसं वागायला हवं ते? तू अगदी वात्सल्यमूर्ती आहेस ना, मग तू माझ्या डोक्यावर हात ठेव, बघू. त्या निमित्ताने माझ्या तोंडातून 4-5 प्रेमाचे शब्द झिरपले तर झिरपतील. शेखर चिडला आहे आणि आता भलतं काहीतरी बोलतोय पाहून शर्वरीला थोडं हसूच आलं. अहो तसं नाही, पण मुलं बिथरली आहेत आणि तुमच्या वागण्याने त्यात आणखीन भर पडतीये, हे तुम्हाला कळतंय का? शर्वरीने विचारलं. मग मात्र शेखर विचारात पडला. अगं पण मी काय करू, ऐकतच नाही अमित. तेजूशी मी असं वागतो का? नाही ना, कारण तो सगळं ऐकतो. त्याला बोलायचा किंवा ओरडायचा प्रश्नच येत नाही, शेखर म्हणाला. तेजू तुम्हाला घाबरतो म्हणून ऐकतो, पण त्याचा अर्थ तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट त्याला पटतेच असं नाही. अमूचा स्वभाव थोडा तिरकस आहे. तो तुमच्यासारखा चिडखोर आहे, शिष्ट आहे. तो तुमच्या प्रत्येक अरेला कार्य करणारच. मग प्रत्येक वेळेस तुम्ही असंच रिॲक्ट करणार आहात का? शर्वरीने विचारलं. शरू, काय असेल ते तू स्पष्ट बोल. असंच रिॲक्ट करणार याचा अर्थ काय ग? शेखरने विचारलं. अहो आज चक्क हात उचललात तुम्ही त्याच्यावर. त्याचे आई बाबा असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. त्या मुलांना काय वाटणार? आज आमचे आई बाबा नाहीत म्हणून आमच्याशी काका कसंही वागतोय. त्यांच्या मनाचा थोडा विचार करा की. शर्वरी असं म्हणताच शेखर अगदी गंभीर झाला. अगं पण तो कसं बोलला, पाहिलं नाहीस का तू? आपल्या घरात काय घडून गेलंय? 20 दिवस उलटून गेले, पण अजूनही या घरात अप्रसन्नच वाटतंय मला. सतत स्मशान शांतता जाणवते इथे. मृत्यूचा आसभास होतो मला. आणि त्यात मी जीव देईन वगैरे असं तो बोलल्यावर माझा पारा चढणार नाही का? शेखरने कळवळून म्हटलं. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण हात उचलायला नको होता. त्याने आणखीन प्रॉब्लेम्स वाढवून ठेवलेत तुम्ही, शर्वरी म्हणाली. का? तुला काही बोलला का तो? माझ्या विरुद्ध तक्रार करत होता की काय? शेखरने विचारलं. काय तक्रार करणार तो बिचारा? त्यांच्याकडे तक्रार करण्याचे तरी अधिकार ठेवले आहेत का तुम्ही? हो, पण गालावर उमटलेले वळ दाखवून खूप रडत मात्र होता. मला सांगा, तुमच्या सईला असं कुणी मारलं असतं तर चाललं असतं का हो तुम्हाला? तिने हा प्रश्न करताच शेखर ताडकन उभा राहिला. शरू, सईचा विषय मध्येच कुठे आला? त्याने विचारलं. नुसत्या विचाराने सुद्धा जीव कळवळला ना तुमचा? मग त्या लेकराला तरी कसं मारलं तुम्ही? मला मारे म्हणत होता. त्या मुलांना ती मुलं असं म्हणू नकोस. ती मुलं परकी नाहीत. जशी सई तशीच ती. मग अमूवर तरी तुम्ही कसा हो हात उचलला? खूप चुकलं तुमचं. तो फार दुखावलाय आणि आता तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही असं मला म्हणाला. एवढं बोलून शर्वरी शांत झाली. अगं पण आता पुढे काय बोलावं शेखरला पण कळलं नाही.
अगं बिगं करून आता काही उपयोग नाही. उद्या त्याला सॉरी म्हणून टाका आणि उगीच आता त्याला कोणत्याही गोष्टींसाठी अतिरिक्त फोर्स करूच नका. त्यांच्या कलेने आता वागायला हवं. त्यांचं मन वळवून घ्यायला हवं. जितक्या उग्रपणे कठोरपणे वागाल तितकंच त्यांचं मन बंड करेल. 5 वर्षात चित्र बदललेलं हवंय आपल्याला, पण ते सकारात्मक, द्वेषात्मक नाही. तिच्या बोलण्याने शेखरला मग वाईट वाटू लागलं. आत्ताच बोलून घेऊ का गं त्याच्याशी? त्याने घाईघाईने विचारलं. नको, आता लगेचच नको. मुद्दामून सॉरी म्हणायला जाऊ नका. सहज बोलता बोलता म्हणून टाका केव्हा तरी. नाहीतर त्याला वाटेल की काकू सगळं जाऊन काकाला सांगते. शर्वरी म्हणाली. माझंही काय चुकतंय कळत नाही ग मला. कधी कधी वाटतं या मुलांना त्यांच्या नशिबावर सोपवून द्यावं. त्यांना राहायचंय ना इथे, मग राहू द्यावं. पण तो बल्लाळ तेवढा सरळ नाही. आमच्या कुटुंबाचे आधीच त्याने लचके तोडलेले आहेत. आणखीन लचके तोडायला तो कमी करणार नाही. मुलांना ही गोष्ट कळत नाही, पण ते कटू सत्य मला धडधडीत दिसतंय. शेखरच्या डोळ्यात पाणी आलं. बल्लाळ मामा इतके वाईट आहेत हे तुम्हाला कसं हो माहीत? असा त्यांच्याशी कितीदा संबंध आला होता तुमचा? मुलांवर प्रेम करत असतील ते, आणि मुलांना सुद्धा लळा आहे त्यांचा. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असलेली अढी कमी करा तुम्ही. शर्वरी असं म्हणाली तोच शेखर भडकला. बल्लाळ काय लायकीचा आहे ना ते मी चांगलं ओळखतो. आम्हा दोघा भावांच्या भांडणासाठी तोच कारणीभूत आहे. दादाला ती गोष्ट कळली, पण फार उशिरा. वहिनीला तर ती कळलीही नसावी, आणि आता मुलांनाही कळत नाहीये. शेखर म्हणाला. बरं जाऊ देत, सध्या तो विषय नाही. आता फार उशीर झालाय, तुम्ही झोपून घ्या. मलाही खूप झोप आली आहे, असं म्हणत शर्वरी बेडवर आडवी झाली. शरू, अमितने काही खाल्लं का गं? मगाशी जेवला पण नाही तो. काळजीने शेखरने विचारलं तसं शर्वरीला किंचित हसू आलं. खाल्लं, फळ खाल्लं त्याने. तुम्हाला काय वाटतंय? मुलांची काळजी फक्त तुम्हालाच आहे. त्याला उपाशी बरं झोपू देईन मी. नका काळजी करू, झोपा शांत. मग कुठे शेखरला जरा बरं वाटलं. त्याने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि शांत झोपून गेला. सकाळी शर्वरी उठली. अंघोळ वगैरे उरकून तिने देवपूजा करून घेतली. आता हळूहळू भांड्यांची आवराआवर करून ती बंद करून ठेवायला हवी होती. 2 दिवसांनी इथून निघायचं होतं. इथून निघायचा विषय काढला की दोन्ही मुलांचा चेहरा अगदी बारीक होऊन जाई. अमित आणि तेजसकडे तिला पाहावत नसे. खरंच किती कठीण प्रसंग आलाय दोघांवर. त्यांचे आई बाबा गेलेत, आणि त्यात आता आपलं घरही सोडायचं. मित्रमंडळी सुटणार. सगळ्या आठवणी मागे पडणार. दोघांनाही किती वाईट वाटत असेल. त्यात आपण कितीही आपलेपणा दाखवला तरी त्यांना तो जाणवत नसणार. याआधी आपण मुलांना असं कितीदा भेटलोय. आपल्याबद्दल त्यांना ओढ कशी वाटणार? पण हळूहळू जे आपल्याला शक्य होईल ते त्यांच्यासाठी करूयात. त्यांना त्यांच्या वाटेचं प्रेम देऊया. 5 वर्षांनी तिथून इथे येताना आपल्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात प्रेमच असलं पाहिजे. शर्वरी काकू विचार करत होती. काकू, तेजसचा आवाज आला तसं तिने मागे वळून पाहिलं. तेजू, उठलास तू? अंघोळ वगैरे झाली का रे? आणि अमू कुठे आहे? काकूने विचारलं. माझी अंघोळ झाली, दादा जिमला गेलाय. तो म्हणाला. आज उशिरा गेला, एव्हाना यायला हवा होता तो. तिने विचारलं. हो ना, काल रात्री झोपायला उशीर झाला, उठायला उशीर झाला, म्हणून जिमला जायला पण उशीर झाला त्याला. थोड्या वेळाने येईलच तो. तेजस म्हणाला. बरं, मग तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊ. तू बस बाहेर, चहा आणि नाश्ता आणते मी. शर्वरी म्हणाली. काकू, आज नाश्त्याला काय केलंयस? त्याने विचारलं. कांदे पोहे. कढईवरचं झाकण उचलत तिने दाखवलं. तो काही बोलला नाही. का रे, आवडतात ना? तिने विचारलं. नाही, कांदे पोहे आवडत नाहीत मला. मला पण आवडत नाहीत, दादाला पण आवडत नाहीत. खरं तर बाबांना पण आवडायचे नाही, म्हणून आई कधीच कांदे पोहे करायची नाही. कधी करायची वेळ आली तर त्यावर फरसाण टाकून द्यायची. एक आठवण तो सांगत राहिला. अरे बापरे, पण आता खाशील ना रे? आज तर फरसाण पण नाही आपल्याकडे. ती म्हणाली. थोडेसे खाईन. तो म्हणाला. बरं, बस मग बाहेर, आणते मी. ती म्हणाली. तरीही तो तिथेच उभा होता.
काय रे, काय झालं? काही बोलायचं होतं का? तिने विचारलं. हो काकू, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. त्याचा आवाज अगदी हळू झाला. काय झालं तेजू? बरं वाटत नाहीये का? शर्वरीने काळजीने विचारलं. नाही, तसं नाहीये काकू, पण आज संध्याकाळी माझ्या कॉलेजच्या मित्रांना भेटायला जाऊ मी? त्याने विचारलं. जा की, त्यात काय विचारायचं? काकूची परवानगी मिळताच त्याला भारी आनंद झाला. बरं, चालेल, आता मी बसतो बाहेर. तो बाहेर पडणार तेवढ्यात शर्वरी लगेच म्हणाली, हां, फक्त काकाला तेवढं सांगून जा. ते ऐकून मात्र त्याचा मूड ऑफ झाला. चेहरा पडला. काकाला मी सांगू? त्याने विचारलं. हो, एकदा सांगून गेलेलं बरं, नाहीतर 1760 वेळा मला विचारत बसतील. म्हणून सांग, शर्वरीने समजावलं. जाऊ देत मग, नाही जात मी, तो म्हणाला. का रे? ते काय नाही म्हणणार, शर्वरीने समजावलं. तरीही नको. अरे पण का? मला सांगितलंस तसं काकाला सांग, त्यात काय एवढं? तिने पुन्हा एकदा समजावून पाहिलं. त्यांच्याशी बोलायची भीतीच वाटते मला. तेजस असं म्हणताच शर्वरी त्याच्याकडे पाहत राहिली. अरे तेजू, तू समजतोस तसा काका नाही रे. ते काही बोलणार नाहीत तुला. एवढं नको घाबरत जाऊस त्यांना. त्यांचा स्वभावसुद्धा समंजस आणि जॉली आहे. आता फक्त हे एवढं सगळं घडून गेलंय ना, म्हणून ते प्रेशरमध्ये आहेत, म्हणून त्यांची चिडचिड होतेय. पण तू असा मागे मागे राहिलास, शांत अबोल राहिलास तर कसं रे होणार? मनातलं कधीच बोलू शकणार नाहीस तू त्यांच्यासमोर. मग ते काही नाही, तू बाहेर जा आणि काकाशी बोलून घे, तीही हट्टाने म्हणाली. नको ना गं काकू, सध्या नको, असं म्हणत तो बाहेर पडला. मुलांच्या या अशा वागण्याचं शर्वरीला टेन्शन येऊ लागलं होतं. अमितच्या मनात यांच्याबद्दल राग आहे आणि तेजसच्या मनात यांच्याबद्दल भीती. या 5 वर्षात हे नातं कसं पुढे जाणार? यांच्याबद्दल मुलांच्या मनात गैरसमज वाढतच चालले आहेत. शर्वरीने एक दीर्घ उसासा टाकला. पोह्यांची कढई घेऊन ती बाहेर आली. चहा गरम करायला ठेवला होता. तिने सईला हाक मारली. बाहेर येता येताच सईने विचारलं, आई, आज नाश्त्याला काय? सई, कांदे पोहे केले तुझ्या आवडीचे. अरे वा, दे मग लवकर, ती म्हणाली. आणते. शर्वरीने ट्रेमधून सगळ्यांसाठी चहा आणला. शेखर डायनिंग टेबलवर अगोदरच पेपर वाचत बसला होता. सई त्याच्याच बाजूला जाऊन बसली आणि तेजस सईच्या बाजूला. चहा घेऊन शर्वरी बाहेर आली. तिने सगळ्यांना पोहे दिले. अमित कुठे आहे? शेखरने विचारलं. तो जिमला गेलाय, अजून आलेला नाही, शर्वरी म्हणाली. इतक्या उशिरा जिमला? सकाळी लवकर जातो ना तो? शेखरने विचारलं. आज उशिरा गेला म्हणून उशीर झाला, शर्वरीने थोडक्यात सांगितलं. किती वाजता गेला होता? शेखरने अधिक खोदून विचारलं. मला नाही हो माहीत, वैतागतच शर्वरी म्हणाली. माहीत नाही? हे काय उत्तर आहे? मुलं कुठे जातात, किती वाजता जातात, हे माहीत नको तुला? शेखरने विचारलं. अहो पण आता सगळ्या गोष्टी मला सांगून जायला शाळकरी मुलं आहेत का ती वैतागली. तसं शेखरने मग तेजसकडे पाहिलं. काय रे, किती वाजता गेला होता तो? 7 वाजता गेला होता काका, तेजस पटकन म्हणाला. 1 तासभर जिममध्ये असतो तो. आता 9 वाजायला आले, अजूनही कसा आला नाही? जा रे, माझा फोन आण जा, शेखरने तेजसला सांगितलं. तेजस उठला. शर्वरीने त्याला खाली बसवलं. अहो येईल हो, मुलांवर एवढी पाळत ठेवायची गरज नसते. मित्रांबरोबर गप्पा मारत बसला असेल, ती म्हणाली. गप्प बस तू. खरं तर हे काम तू करायला हवंस. मुलं कुठे जातात, किती वाजता येतात, कधी येतात, हे माहीत नको तुला? ते तर तुला माहीत नाहीच आणि मलाच उलट गोष्टी रचून सांगतेस. आण रे फोन तो. शेखरचा आवाज चढला तसं तेजस पटकन उठला. फोन कुठे आहे काका? तेजसने विचारलं. अरे बघ ना, असेल तिथे बेडरूममध्ये. तो चटकन बेडरूममध्ये गेला. फोन खरं तर समोर होता, पण काका चिडलाय पाहून त्याला समोरचा फोनसुद्धा दिसेनासा झाला. अरे आण लवकर. बाहेरूनच शेखरचा आवाज आला. तो अधिकच बावरला. काका, फोन मिळत नाहीये, बाहेर येऊन तो म्हणाला. शेखर थोडासा वैतागला. सई, जा फोन आण ग. सई वैतागतच उठली. बेडवरचा फोन घेतला आणि बाबांकडे आणून दिला. काय हे तेजस, बेडवरच तर होता फोन, ती म्हणाली. शेखरने मग अमितला फोन लावला. 2, 3, 4 वेळेस, पण त्याने फोन उचलला नाही. आता शेखरची चिंता वाढू लागली होती. तेजस आणि अमित
दोघांच्या बाबतीत तो आता अधिक साशंक झाला होता. का कुणास ठाऊक त्याला सतत वाटत होतं त्या दोघांच्या जीवाला धोका आहे. निदान इथे तरी त्या दोघांना फार वेळ त्याला बाहेर राहू द्यायचं नव्हतं. त्याची अस्वस्थता वाढू लागली होती आणि तेवढ्यात शर्वरीचा मोबाईल वाजला. तिने चटकन फोन घेतला. अमितचाच फोन होता. अरे अमू, कुठे आहेस तू? किती वेळ झाला राजा? तिने काळजीने विचारलं. काकू, इथे सोसायटीच्या गेटकडेच आहे, आलो पटकन, तो म्हणाला. काय ग, अमितचा फोन होता? शेखरने विचारलं. हो, सोसायटीच्या गेटपर्यंत आलाय तो, शर्वरी म्हणाली. मग माझा फोन का उचलला नाही त्याने? शेखरने उलट विचारलं. आता इतक्यातच तो येईल ना, मग त्यालाच विचारा ना. शर्वरी पण आता वैतागली होती. सई, तेजस, तुम्ही सुरू करा. नाश्ता आणि चहा दोन्ही गार होतोय तुमचा. काकूने पोहे वाढले. तेवढ्यात तेजस म्हणाला. बस बस काकू, जास्त नको. अरे हो रे, पोहे आवडत नाहीत ना तुला. मग बिस्किटं देऊ का? तिने विचारलं. हां चालेल, थांब आणते हां, असं म्हणत शर्वरी आत आली. पोहे आवडत नाही तुला? शेखरने विचारलं. जास्त आवडत नाहीत काका, पण त्याच्यावर फरसाण टाकलं ना की मग खातो मी, तो शहाण्यासारखं म्हणाला. शेखरला मग हसू आलं. अरे सगळे पदार्थ खावेत. आपण तिथे गेलो ना की मी फरसाण आणून ठेवेन. मग जेव्हा जेव्हा काकू पोहे करेल ना त्यावर तू फरसाण घालून खात जा, शेखर हसत म्हणाला. तेजस पण हसला. तेवढ्यातच बेल वाजली. तेजस उठणार तेवढ्यात शर्वरीच म्हणाली. बस बस, मी पाहते, अमूच असेल. तिने दरवाजा उघडला. शेखर काही बोलायच्या आधीच ती म्हणाली. अमू, जा पटकन फ्रेश हो, नाश्ता करायला ये. अरे बराच वेळ झालाय. आलोच काकू, लगेच आलो. तो चटकन त्याच्या रूममध्ये गेला, हातपाय धुतले आणि ब्रेकफास्टसाठी बाहेर आला. मगासचा राग शेखरच्या मनात धगधगत होता. तो बसल्या बसल्याच त्याने विचारलं. काय रे, एवढा वेळ कुठे होतास तू? आणि माझा फोन का उचलत नव्हतास? अमित काही बोलला नाही. काहीतरी बोलतोय मी तुझ्याशी, शेखर असं म्हणताच त्याने काकूकडे पाहिलं. काकू, ते मी कामाशिवाय एक्स्ट्रा काही बोलणार नाही त्याबद्दल तू सांगितलं नाहीस का? त्याने विचारलं. आता पुन्हा वाद पेटणार म्हणून त्या बिचारीला टेन्शन आलं. अहो, काल तुम्हाला म्हटलं ना की अमू तुमच्याशी कामाव्यतिरिक्त एकही शब्द बोलणार नाही म्हणून, शर्वरी म्हणाली. ते ऐकून शेखर पण भडकला. मीही त्याच्याशी गप्पा मारायला काही रिकामटेकडा बसलेलो नाही. मलाही माझे उद्योग आहेतच. कामासाठीच फोन केला होता ना. फोन उचलल्याशिवाय फोन कामाचा आहे की नाही ते कसं कळणार, शेखरने विचारलं. हो रे अमू, त्यांच्याशी तू बोलल्याशिवाय ते बोलतात ते कामाचं आहे की बिनकामाचं हे कसं कळणार तुला, शर्वरी असं म्हणताच शेखर काका पुन्हा खवळले. तूही मूर्खासारखं त्याला पाठिंबा काय देतेस ग? बिनकामाचं मी कशाला बोलेन? तसं मी कधीच बोलत नाही. आणि हे बघ, उगीच हे असले नखरे चालवून घेणार नाही मी. ज्या प्रश्नांची उत्तरं विचारतोय ती निमूटपणे द्यायची. फोन केला की तो उचलायचा, शेखर म्हणाला. अमित पुढे काही बोलला नाही. शर्वरीने त्याच्यासाठी पण प्लेट भरली. काकू, एकच चमचा दे, मला भूक नाही, तो म्हणाला. तुलाही पोहे आवडत नाही ना, मग बिस्किटं खाऊन घे, शर्वरी म्हणाली. पोहे तसे आवडत नाहीत मला, पण पोहे केले ना की आई त्याच्यावर तर्री करायची. तर्रीवाले पोहे आवडतात मला. तू करशील कधीतरी, त्याने विचारलं. हो, पण मला तसे बनवता नाही रे येत. पण हरकत नाही, इंटरनेटवर बघून बनवेन हं मी. पण आज खाऊन घेशील ना, तिने प्रेमानेच विचारलं. घेईन, पण जास्त नकोच देऊस. आज ना जीपमध्ये माझ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने समोसा, केक, वेफर्स दिलं होतं. ते खाऊनच पोट भरलं माझं, अमित म्हणाला. छान. जिममध्ये व्यायाम करायला जाता की पार्टी, त्याच्याकडे न पाहताच शेखरने विचारलं. अमितला पण त्याचा राग आला. काकू, आम्ही कधीतरीच पार्टी करतो, रोज व्यायामासाठीच जातो ना, तो म्हणाला. बरं बरं, आता खाऊन घे. अहो, आणि तुम्ही पण खाऊन घ्या हो. तुम्हाला पण ना वाद घालायची एवढी हौस असते. वाद घालणे आणि कटकट करणे हे दोन्ही आवडीचे छंद आहेत तुमचे. शर्वरी असं म्हणाली तसं मुलांना फार फार हसू आलं. शेखर पुढे काही बोलला नाही. विषय बदलत तो म्हणाला. शरू, खरंच ग, केव्हा तरी तर्रीवाले पोहे करच. वहिनी खरोखरच तर्रीवाले पोहे छान करायची.
मला सुद्धा तिच्या हातचे पोहे आवडायचे. तो म्हणाला तसं तेजस आणि अमित आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. अरे खरंच तेजू, वाटीत तर्री घेऊन मी कधी कधी प्यायचो, शेखर आठवणी सांगत राहिला. मग थोडा वेळ सगळेच शांत झाले. सई मोबाईलमध्ये गेम खेळत होती. सई, कोणता गेम आहे हा? तेजसने विचारलं. हा ना एक मस्त गेम आहे, हॉटेल मॅनेजमेंटवरचा गेम आहे. हा जो वेटर आहे ना, त्याला भराभर ऑर्डर्स पूर्ण करून द्यायचे आहेत. बाहेर जितके गेस्ट थांबतील तितके त्याचे पॉईंट कमी होणार. मस्त गेम आहे, खेळायचं तुला? सईने विचारलं. तो हो म्हणणार त्याआधीच शेखर जरा सईवर वैतागला. काय हे सई, आल्यापासून पाहतोय मी सतत मोबाईलवर असतेस तू. दुसरे काही कामधंदे नाहीतच का ग तुला? अहो मग काय करू बाबा, इथे कुठे बाहेर जाता येत नाही. इथे माझ्या मैत्रिणी पण नाहीत. कंटाळा आलाय मला इथे. आपण जाऊया आपल्या घरी, सई म्हणाली. जायचंच आहे, 2 दिवसांनी जाणारच आहोत आपण. पण तोपर्यंतही मोबाईलची सतत पूजा करत राहू नकोस तू. पेपर वाचायचा, पुस्तकं वाचायची. काहीच जमलं नाही तर आईला मदत करत जा. पुन्हा मोबाईल खेळत राहायचं नाही हा. बाबा ओरडले तसं तिने वैतागत फोन तेजसच्या हातात दिला. घे रे, तुला खेळायचा होता ना गेम, ती म्हणाली. वातावरण आता मोबाईलवरून चांगलंच तापलं आहे पाहून मग तेजस म्हणाला, नको नको, मलाही नव्हता खेळायचा मोबाईल. खरंच वैताग आलाय मला, घरी बसून काय करायचं? सईने पुन्हा तक्रार चालू केली. सई, अगं एवढं वैतागण्यासारखं काय आहे? तुला बॅडमिंटन खेळायला आवडतं का? आपल्याकडे आहे बॅडमिंटन. संध्याकाळी आपण तिघं खेळूया. किंवा मग आपल्या मागच्या अंगणात सायकल पण चालवू शकतो. सायकल चालवायला आवडते का तुला? अमितने विचारलं. आवडते रे दादा, पण मोठी सायकल असली तर बॅलन्स जातो पटकन, ती म्हणाली. तसं अमित हसला. मग काय झालं, प्रॅक्टिस करायची. मी येईन तुझ्याबरोबर. जाऊया संध्याकाळी, अमितने विचारलं. जाऊ बाबा, सईने शेखरला विचारलं. हां जा, असे मैदानी खेळ खेळावेत. सायकल खेळा, बॅडमिंटन खेळा, त्याला काहीच हरकत नाही. आणि अमित दादा आहे ना बरोबर, तो शिकवेल तुला सायकल. तो छान सायकल चालवतो. परवा दिवशी मी पाहिलं होतं ना. त्याचं कौतुक करत शेखर म्हणाला. तसं मग अमितला पण जरा बरं वाटलं. काकाबद्दलचा राग 1 डिग्रीने कमी झाला आणि प्रेम 1/2 डिग्रीने वाढलं. पण हो, आता परवा निघायचंय आपल्याला. उगीच धडपडू मात्र नका, शेखरने वॉर्निंग दिली. काका, अरे ही सायकल ना माझी खूप फेवरेट आहे. आपण कोल्हापूरला घेऊन जाऊया का ती? अमितने जरा भीत विषय काढला. शेखर हसला. जाऊया रे. मला काय वाटतं, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला न्यायच्या आहेत ना त्या सगळ्या घ्या. जास्तीचं सामान झालं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण घेऊन चला. तिथे गेल्यानंतर हे घ्यायला हवं होतं, ते घ्यायला हवं होतं असं वाटायला नको. नंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटायला नको. आपण वाटल्यास टेम्पो करू, सामान त्यात टाकू. आपण गाडीने येऊ. चालेल ना आता? अमितकडे पाहत त्याने विचारलं. हो, मग मी माझे डंबेल्स आणि वेट पण घेतो, अमित स्वतःशीच म्हणाला. काका, मी माझं बॅडमिंटन आणि कॅरम पण घेऊ का हो? तेजसने पण विचारून टाकलं. घे बेटा, जे जे हवं ते सगळं काढून ठेवा. उद्यापर्यंत सामान बाहेर काढून ठेवा, म्हणजे किती मोठा टेम्पो करायचा आहे ते पाहता येईल. शेखर असं म्हणाल्यावर तेजस पण हसला. शर्वरीला आता कुठे बरं वाटलं. एवढ्या दिवसानंतर आज मुलं काकाशी मोकळेपणाने बोलली होती. थँक्यू काका, अमित आणि तेजस दोघेही एकदमच म्हणाले. शेखरचा ब्रेकफास्ट झाला होता. तो उठला. अमितच्या डोक्यावर त्याने हात ठेवला. थँक्यू कशाला रे, उलट मीच तुला सॉरी बोलायला हवं. काल जरा जास्तच चिडलो मी. पुन्हा असं होणार नाही हं. पण तू सुद्धा असं वेड्यासारखं बोलायचं नाही, कळतंय का? अमितने मानेनेच हो असं सांगितलं. शेखर आत निघून गेल्यानंतर तिघा भावंडांच्या गप्पा सुरू झाल्या. मोबाईलवर खेळणं चालू झालं. सईने तेजसला गेम शिकवला. तेजसला तो मोबाईलवरचा गेम फार आवडला. तिघांचा भरपूर दंगा चालू होता. शर्वरीनेच मग म्हटलं, अरे हळू, हे आतल्या बेडरूममध्ये काहीतरी ऑफिसचं काम करतायत. चिडून बाहेर आले ना तर तुमची मस्ती खेळणं सगळं बंद होईल. शर्वरी पण मग उठली. उठताना तिने तेजसला हाक मारली. तेजू, आत ये राजा. काहीतरी काम असेल असं वाटून तेजस पण पटकन उठला. काकूने त्याला बेडरूममध्ये बोलावलं.
दरवाजा बंद करून घेतला. शेखर लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. काय झालं काकू? हळू आवाजात तेजसने विचारलं. अरे संध्याकाळी तुला मित्रांबरोबर जायचं आहे ना, ते विचार ना यांना. मगाशी सगळ्यांसमोर मी मुद्दामूनच विषय काढला नाही, आता विचारून घे, शर्वरी म्हणाली. तेजसने पहिल्यांदा काकांकडे पाहिलं, पण बोलायची हिंमत होईना. नको ग, जाऊ देत. आत्ताच कुठेतरी त्यांचा मूड जरा बरा झालाय, उगीच परत बिघडायला नको. तो भीत भीत म्हणाला. अरे तसं काही नाही होणार, थांब मीच विचारते. शर्वरीने मग शेखरला हाक मारली. अहो, तेजसला काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला. तेजस तिच्याकडे पाहतच राहिला. हां बोल रे. लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत शेखर म्हणाला. मला काय विचारायचं काकू? मला काहीच विचारायचं नाही आहे, तो घाबरून म्हणाला. मग शर्वरीनेच विषय काढला. संध्याकाळी त्याला त्याच्या मित्रांना भेटायला जायचंय. आता कोल्हापूरला गेल्यानंतर पुन्हा लगेच भेटणं होणार नाही ना, म्हणून. शेखरने मग मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या करड्या नजरेची तेजसला भीती वाटली. बाबांचा आणि काकांचा चेहरा किती मिळता जुळताय, पण आपले बाबा किती प्रेमळ आणि शांत, आणि काका त्या विरुद्ध. बाबा कधी चिडलेले त्याला आठवतच नव्हते. कितीही मस्ती केली तरी बाबा प्रेमानेच समजवायचे. आई कधीतरी चिडायची, पण बाबा मोठ्याने ओरडायचे सुद्धा नाही. कुठे भेटणार आहात? शेखर काकाने विचारलं. मंदिराच्या मागे ग्राउंड आहे ना, तिथे, तेजस म्हणाला. किती वाजता जाणार आहेस? 5 वाजता. आणि किती वाजता येणार? शेखरने विचारलं. किती वाजता येऊ? त्याने उलट विचारलं. 6:30पर्यंत ये परत, मग अंधार होतो. फार वेळ आता बाहेर थांबायचं नाही, ठीक आहे? शेखर असं म्हणताच तेजसला आनंद झाला. थँक्यू काका, तो म्हणाला. अरे सारखं सारखं काय रे थँक्यू म्हणता तुम्ही? तुझ्या बाबांना सुद्धा तू असंच थँक्यू म्हणायचास? तेजसने मग नाही असं सांगितलं. बरं जा आता, संध्याकाळी भेट मित्रांना, पण उशीर करायचा नाही हां. बरं, असं म्हणत तेजस बाहेर पडला. अमित आणि तेजसने हळूहळू आपलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. घर सोडताना खूप वाईट वाटत होतं. वाट्याला आलेलं दुःख मोठं होतं, पण आता शोक तरी किती काळ करायचा? आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्यायसुद्धा नाही. दादा, संध्याकाळी मी मित्रांना भेटायला जाणार आहे, तेजस म्हणाला. भारीच रे, पण काकाला सांगितलंस? अमितने विचारलं. हो, ते जा म्हणाले, तेजस म्हणाला. मला पण माझ्या मित्रांना भेटायचं आहे रे. विचार करतोय एकदा सगळ्या मित्रांना भेटून त्यांचा निरोप घेईन. आणि तेजू, एकदा आपण मामा मामीला पण भेटून यायला हवं. निदान मी तरी भेटून येईन. तो म्हणाला तसं तेजस एकदम शांत झाला. दादा, तू भेटून घे, मी नाही येणार. का रे तेजू, आपण दोघे जाऊया ना, अमित म्हणाला. मामा मामीला भेटलेलं काकांना आवडत नाही. मग उगीच ते काहीतरी बोलतील, मग ते चिडणं, रागावणं, सगळं नको वाटतं रे मला. तेजसच्या बोलण्यावर अमित मग विचार करू लागला. अरे पण काकाला आवडत नाही म्हणून आपण आपले संबंध बिघडवू शकत नाही ना. मामा मामींनी आपलं केवढं केलंय. मी जाणार त्यांना भेटायला, काकाने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी, अमित हट्टानेच म्हणाला. कधी जाणार आहेस? तेजसने विचारलं. उद्या जाईन. खरं तर आजच जायचं होतं, पण आज सईला घेऊन ग्राउंडवर जाणार आहे ना, तिच्याबरोबर सायकल चालवेन असं तिला प्रॉमिस केलं होतं, म्हणून उद्या जाईन. तेजस पुढे काही बोलला नाही. चल सामान भरूया आपलं, अमित म्हणाला. दादा, फारच वाईट वाटतंय रे. आई बाबा नाहीत यावर अजून विश्वासच बसत नाही आहे माझा. हे घर पण सोडायचं, आपलं बालपण या घरात गेलं. हे सोडताना फार फार त्रास होतोय. पुढे तिथे जाऊन आपलं कसं होणार? काका काकू चांगले आहेत, पण तरीही ते घर आपलं नाही. ते आपल्याला स्वीकारतील का अशी भीती वाटत राहते मला, तेजस म्हणाला. अमितने त्याला जवळ घेतलं. तू म्हणतोस ना तेजू, अगदी तसंच मला वाटत राहतं रे. ते घर आपलं नाही. काका काकू चांगले आहेत, पण ते आपले आई बाबा नाहीत. तिथे आपण कसं राहणार? बाबांनी हे काहीतरीच करून ठेवलंय, आणि त्यात आता काका पण हट्टाला पेटलाय. तो आपल्याला इथे ठेवणार नाही. मामाशी त्याचं पटत नाही. पण तू ना काळजी नको करूस. आपण दोघं एकमेकांना आहोत ना, आणि आयुष्यभर थोडीच तिथे राहायचंय. 5 वर्षांचा तर प्रश्न आहे.
5 वर्ष झाली की आपण दोघेही आपल्या घरी परत येऊ. आई बाबा शरीराने आपल्याबरोबर नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद सतत आपल्याबरोबर असणार ना. या घरात त्यांचा वास असणारच आहे. तू काळजी करू नकोस हां, मी आहे ना. तेजस मग त्याच्या कुशीत शिरला. खूप रडला. खरं तर अमितला पण रडायला येत होतं, पण त्याचा मोठेपणा त्याला तसं करू देत नव्हता. धाकट्या भावाला सांभाळायची जबाबदारी आता आपली आहे हे त्याला कळत होतं. अकाली आलेली जबाबदारी पेलवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. तेजस थोडा सावरला. मग दोघांनी आपलं सामान काढून ठेवलं. गप्पा मारता मारता दोघेजण बॅग भरू लागले. तेवढ्यात अमितच्या मोबाईलवर बल्लाळ मामांचा फोन आला. अमितने आधी दरवाजा बंद करून घेतला आणि मगच फोन रिसीव्ह केला. मामा, कसे आहात तुम्ही सगळे? त्याने विचारलं. आम्ही कसे असणार बेटा? जे घडलंय त्याचा आम्हालाही तेवढाच धक्का बसलाय रे. आणि त्यात आता तुम्ही दोघे सुद्धा आमच्यापासून दूर जाणार. हा धक्का पचवतच नाही आम्हाला. खरंच जाणार तुम्ही बाळांनो? बल्लाळ मामाने विचारलं. जायची तर इच्छा नाही रे, पण काका ऐकायला तयार नाही. काकूने पण समजावलं त्याला, पण तो आम्हाला इथे ठेवायला सुद्धा तयार नाही. तुमच्याकडे पाठवायला तयार नाही. काही सांगायला गेलो, बोलायला गेलो तर खूप चिडतो. तुझ्या बाबांचीच तशी इच्छा होती असं म्हणतो. मग पुढे मलाही काही बोलता येत नाही रे. मी काकूपाशी बोललोय. तिला आमचं म्हणणं पटतंय, पण ती तरी बिचारी काय करणार. तिने उलट मलाच समजावलं. 5 वर्षांचा तर प्रश्न आहे, त्यानंतर तुम्ही पुन्हा या इथे असं म्हणाली. खरं सांगू मामा, जायची तर अजिबात इच्छा नाहीच आहे. आणि आता तर भीती पण वाटू लागली आहे. कसं होईल रे आमचं असं वाटत राहतं. अमित म्हणाला. हो रे बेटा, दुःख कळतंय तुझं, पण आमच्या हातात तरी काय आहे सांग बघू. तुम्ही इथे आला असतात तर तुमचं खूप प्रेमाने केलं असतं आम्ही. पण आता तुझा काका ऐकतच नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार. आधीच माझ्याबद्दल त्याने बरेचसे गैरसमज करून घेतले आहेत. त्यात तुझ्या बाबांची सुद्धा तशीच काहीशी इच्छा होती. तेव्हा आम्ही मध्ये येणं बरोबर नाही रे राजा. मामी आणि कीर्ती दोघी सुद्धा दुःखी आहेत. कीर्ती तर कुणाशी बोलत पण नाही. सध्या तरी आमच्या हातात काही नाही. पण एवढं बाकी सांगतो, केव्हाही गरज लागली तर तुझा हा मामा तुमच्या पाठी भक्कम उभा आहे. 5 वर्ष कशीबशी काढा तिथे आणि मग या परत. 5 वर्ष झाली ना की तुम्हा दोघांना तिथून आणायला मी स्वतः येईन. वचन देतो तुला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या रे बाळांनो. बल्लाळ मामांचा आवाज थोडा दाटला. अमित इमोशनल झाला. मामा, उद्या मी भेटून जाईन. अजून तरी काकाला तसं काही बोललेलो नाही, पण बहुतेक त्याला न सांगताच भेटायला येईन. अमित म्हणाला तसं तेजस त्याच्याकडे पाहतच राहिला. अमित मग सावरून म्हणाला. अगदीच लपून छपून येणार नाही. निदान काकूला तरी सांगून येईन. आता ठेवतो फोन असं म्हणत अमितने फोन ठेवला. बल्लाळ मामाला भेटायला काका परवानगी देणार नाही याची अमितला खात्री होती, पण त्याला भेटायचं होतं. मामा मामीने तर भेटायचं होतंच, पण मुख्य म्हणजे कीर्तीला भेटायचं होतं. ती वाट पाहत असणार. तिने तर फोन करणं सुद्धा सोडून दिलंय. त्याने कीर्तीला मेसेज टाकला. कीर्ती, उद्या भेटायला येतोय. खरंच? चटकन तिचा रिप्लाय आला. हो, संध्याकाळी येईन. भेटू मग. एवढा मेसेज त्याने टाईप केला आणि मग तो बाहेर पडला. संध्याकाळी तेजस तयारी करून मित्रांना भेटायला निघाला. काका काकू बाहेरच बसले होते. काकू, जाऊन येतो मी, तो म्हणाला. हो जा, सांभाळून जा हां, शर्वरी म्हणाली. मग त्याने काकाकडे पाहिलं. येतो काका. काकाशी बोलताना आवाज अगदी हळू झाला. हो ये, पण वेळेत परत यायचं. शेखरने पुन्हा एकदा आठवण करून दिली. मग त्याने अमितला आणि सईला बाय केलं आणि बाहेर पडला. बाबा, आम्ही पण मागच्या ग्राउंडवर सायकल चालवायला चाललोय, सई म्हणाली. बरं. तिने आईबाबांना बाय केलं. अमितने फक्त काकूलाच बाय केलं आणि बाहेर पडला. काकाशी बोलताना अजूनही मोकळेपणा वाटत नव्हता. बोलावंसं वाटतही नव्हतं. कसलं तरी दडपण वाटत होतं. म्हणूनच शक्य तेवढं त्याच्याशी बोलायचं अमित टाळतच होता. शेखरने पण फार मनावर घेतलं नाही. मुलं गेल्यानंतर तो शर्वरीला म्हणाला. हळूहळू इथलं सामानसुद्धा आवरून ठेवायला हवं. आता इथे लगेचच येणं होणार नाही आपलं. कसं असतं बघ ना शरू.
वहिनीने किती गोष्टी जमा केल्या. आपला संसार म्हणता म्हणता या एवढ्या गोष्टी साठवल्या आणि मग सगळा संसार असाच उघड्यावर टाकून दोघं निघून सुद्धा गेले. कधी कधी मला फार दडपण येतं. दादाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे असं वाटतं. सगळं नीट होईल ना गं? शेखरने शर्वरीला विचारलं. सगळं नीट होणार हो. आणि आता मुलंसुद्धा तयार झाली आहेत ना. हळूहळू तिथेही रुळतील ती. काळजी करू नका तुम्ही. मी आलेच, जेवणाचं पाहते असं म्हणत ती आत निघून गेली. शेखर मात्र तोच विचार करत राहिला. तेजसला मित्रांना भेटून फार आनंद झाला. तेजू, आई बाबा गेल्यानंतर इतक्या दिवसांनी बाहेर येतोयस तू? प्रसन्ना म्हणाला. हो रे, बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती माझी, तेजस म्हणाला. पण काय रे, मीही सांगत होता तुम्ही हे घर सोडून काकाकडे राहायला जाणार आहात? विराजने विचारलं. हो, काही वर्ष तिथे जाणार आहोत आम्ही, पण काही वर्षांनी परत येणार. बोलतानाच तेजसचा आवाज दाटला. आम्ही सगळे तुला खूप मिस करू. सगळ्या मित्रांनी मग त्याला मिठी मारली. मित्रांच्या गप्पा झाल्या. 6:30 वाजले तसं तेजस पटकन उठला. मला जायला हवं. खरं तर उशीरच झालाय, पण आता निघतो मी. मित्राने थोडा वेळ थांबायचा आग्रह केला, पण नंतर तेजस काही थांबला नाही. त्याने सरळ ऑटो पकडली आणि तो घरी आला. शेखर अंगणातच उभा होता. तेजसने आधी घड्याळ पाहिलं. 6:45 वाजून गेले होते. काका, गप्पा मारता मारता 6:30 कधी वाजले कळलं नाही. मुद्दाम उशीर नाही केला मी. भीत भीत त्याने स्पष्टीकरण देऊन टाकलं. हां, ठीक आहे, फार वेळ झालेला नाही, जात. शेखर सहजपणे म्हणाला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं. दादा आणि सई आले घरी? त्याने विचारलं. नाही ना, अजून आले नाहीत ते. त्यांचीच वाट पाहत होतो मी, शेखर म्हणाला. मी बोलावून येऊ त्यांना? तेजसने विचारलं. जा बघून ये, शेखर म्हणाला. तसा तो ग्राउंडकडे वळला. गेटच्या बाहेर पडणार तेवढ्यात त्याची नजर दादाकडे गेली. दादा आणि सई सायकल घेऊन आतच येत होते. सायकल दादाच्या हातात होती, पण सई मात्र लंगडत चालत होती. तिच्या कपड्यांना माती लागली होती. ते सगळं पाहून शेखर जरा पुढे झाला. काय, पडलीस ना? त्याने रागानेच विचारलं. बाबा, सायकलवरून पडले मी, रडवेल्या आवाजात ती म्हणाली. तुला आधीच सांगितलं होतं मी, धडपडू नका. फार लागलंय का आता? आणि अमू, तू काय करत होतास रे? तिला सरळ सोडून दिलंस तू? शेखरचा आवाज चढला तशी शर्वरी पण बाहेर आली. नाही काका, तसं नाही. काय बोलावं ते अमितला सुचत नव्हतं. तेवढ्यात सईच म्हणाली. बाबा, दादाची काही चूक नव्हती. समोरून लहान मुलं बॉल खेळत होती. माझं लक्ष विचलित झालं आणि मी पडले. त्याला काही बोलू नका तुम्ही. भावा बहिणीचं प्रेम पाहून शेखरला मनातून जरा बरंच वाटलं. पण काय घडलं ते अमितला निश्चित माहीत होतं. तो सईला बॅलन्स करायला शिकवत होता. हळूहळू तिला जमत पण होतं. काही वेळासाठी त्याने हात सोडून पाहिलं. सईला जमलं होतं. पण टर्निंग घेताना नेमका अमितचा फोन वाजला. त्याचं लक्ष विचलित झालं, कारण फोन कीर्तीचा होता. तेवढ्यात ग्राउंडमध्ये खेळत असलेल्या मुलांचा बॉल सईच्या सायकलवर लागला. ती गडबडली आणि बॅलन्स जाऊन पुढे आदळली. काय ग सई, व्याप वाढवून ठेवलेस. ये आत, मी डेटॉल लावून देते. शर्वरीने तिला आत नेलं. अमित आणि तेजस टेन्शनमध्येच तिथे उभे राहिले. काका आता निश्चितच काहीतरी बोलणार असं त्या दोघांनाही वाटलं होतं. पण शेखर काही बोलला नाही. जा तुम्ही पण आत आता. हातपाय धुवा. देवासमोर संध्याकाळची संध्या करून घ्या. जा आत. दोघे निमूटपणे आत आले. हातपाय धुतले. देवासमोर संध्याकाळचे मंत्रश्लोक म्हटले आणि गुपचूप बाहेर येऊन बसले. सई सुद्धा बाहेरच बसली होती. अमित तिच्या बाजूला जाऊन बसला. सई, सॉरी ग, माझ्यामुळे तुला. त्याच्या मांडीवर हात ठेवत सई म्हणाली. इट्स ओके दादा. तोही छान हसला. पण तो मात्र आज बेचैन होता. त्याला कीर्तीचे शब्द सारखे सारखे आठवत होते. अमित, प्लीज मला सोडून नको ना जाऊस. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकणार. त्याच्या मनाची घालमेल वाढत होती. आज फोनवर बोलतानाच मी एवढा अस्वस्थ झालो. उद्या ती समोर भेटेल तेव्हा काय होईल? जेवता जेवताच त्याला ठसका लागला. सगळेजण पाहू लागले. शर्वरी पटकन उठली. त्याच्यासमोर पाणी धरलं. सावकाश रे, कसला विचार करत असतोस एवढं? जेवणात लक्ष असू दे, ती म्हणाली. तो स्थिर झाला. पुन्हा सगळेजण जेवू लागले.
पण का कुणास ठाऊक काकाची नजर अजूनही आपल्यावरच स्थिरावली आहे असं अमितला वाटत राहिलं. उद्या मामाला भेटायला जायचंय. हे काकाला कसं सांगायचं की सांगायचंच नाही याच विचारात तो गढून गेला. पण त्यानेही न सांगता तो थोडा अस्वस्थ आहे हे शेखर काकाला जाणवलं होतं एवढं मात्र नक्की. आता पुढे काय होईल? शेखर मामा मामीकडे जाण्यासाठी अमितला परवानगी देईल की अमित न सांगताच तिथे जाईल? कीर्तीशी काय बोलणं होईल? पाहूया पुढच्या भागात. कथा ऐका, कमेंट करा, सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही नक्की करा.